नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. आज ना आपण चमचमीत अशी पावभाजी पाहणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य पाहून घेऊया. आलू, टमाटे, कांदे, सिमला मिर्च, बीट, अद्रक, लसण आणि गाजर, कोथिंबीर आणि हे फ्रोझन मटार जे की रात्रीच भिजू घालून ठेवलेले होते मी. सगळं साहित्य स्वच्छ धुवून घेऊन नंतर आपण कट करून घेतलेलं आहोत. 10 जणांसाठी आणि ते पण इन्स्टंट आपण कुकरमध्ये पावभाजी बनवणार आहोत. त्यासाठी आपण 3 लिटरचं कुकर घेतलेलं आहे. नॉर्मली ना पावभाजीसाठी आपण सगळे साहित्य अगोदर उकडून घेऊन नंतर त्याला मॅश करून नंतर फोडणी मारतो, पण आपण तसं नाही करणार. आता सुरुवातीला आपण फोडणी मारणार, मग नंतर मॅश करणार आहोत. नंतर वरून अजून तडका द्यायचा. आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे अगोदर तूप टाकून घेतलेलं आहे. बटरच्या ऐवजी तूप घेतलं तरी चालेल आणि तूप जळू नये म्हणून अजून 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता, इलायची आणि दालचिनी टाकून ते थोडं गरम झाल्याच्या नंतर मग कांद्याची पेस्ट टाकायची. कांद्याची पेस्ट लाल झाली की आपण टोमॅटोची प्युरी करायला घेऊ. टोमॅटो मिक्सरमधून काढताना त्याचं पाणी काढायला हवं, नाहीतर खूपच आंबट होईल. आणि ही एक तुम्हाला ट्रिक सांगते, कांदा लवकर भाजण्यासाठी आपण साखर टाकायला पाहिजे. साखर टाकल्याच्या नंतर आपले थोडं कलर लवकर ब्राउनिश होतं आपल्या कांद्याचं. कांदा जसं थोडं ब्राउनिश झाला आणि त्याचं कलर तेल सोडायला सुरू झालं की मग कांदा, अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. अद्रक लसणाचा सुद्धा वास येऊ नये म्हणून चांगलं व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं तेलामध्ये. आणि त्याचं तेलाला आणि अद्रक लसणाच्या पेस्टला सगळ्यांना तेल सुटल्याच्या नंतर मग टोमॅटोची प्युरी टाकायची. आणि आपल्या प्युरीला लवकर मऊ पडावं, टोमॅटोची प्युरी लवकर सुकली जावं आणि पाणी सोडावं म्हणून आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. आणि ह्या प्युरीला नाही की कोणत्याही भाजीला असो किंवा टोमॅटो वरणात टाकलेलं असो किंवा टोमॅटो टाकल्याच्या नंतर लगेच मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो लवकर मऊ पडले जाते. थोड्या वेळातच पहा आपली हे टोमॅटो मऊ पडलेत खूप. आणि हे सुद्धा टोमॅटोची प्युरी थोडं तेल सोडल्याच्या नंतर मग आपण 2 चमचे तेल हे टाकून घेतलेलं आहे. मिरची टाकून घेतलेलं आहे. आता मिरची चांगली एकजीव करून मग लगेच थोडं घरातला साठवणीतला मसाला 1 चम्मच टाकून घेणार आहोत. पावभाजीचा मसाल्याचा नंतर वापर करणार आहोत आपण शेवटीला. आता हे फ्रोझन मटर आणि सगळे कट करून घेतलेली भाज्या आपण ह्याच्यात एकत्र करून घेणार आहोत आता व्यवस्थित. अगोदर हे चिरलेले बटाटे टाकून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं. कोणी अचानक येणार असेल किंवा आपल्याच मुलांना अचानक खायची इच्छा झाली असेल, पण असं लगेच ताबडतोब करायची जर रेसिपी म्हणलं तर असं करता येत नाही असं आपली असं धारणा असते ना, तसं काय नसते. असं कुकरमध्ये जर लवकर बनवलं ना की अर्धा तासात 10 लोकांचं होऊ शकते. तर मग कमी जर केलं असलं तर लवकरही होऊ शकते त्याच्यापेक्षाही, की नाही. सगळं साहित्य त्याच्यात टाकून घ्यायचं. तर बीट अंगाला चांगलं असते, गाजर चांगलं असते. पावभाजी खायला खूप चमचमीत लागते, पण त्याच्यामध्ये पदार्थ खूप पौष्टिकसुद्धा असतात. असं चमचमीत लागतात म्हणलं तर काही खराब असते असं काही नाही. खूप छान लागते टेस्ट खायला, पण त्याच्यात हेल्दी पण असते. आता बाहेर तेल वगैरे खराब वापरतात ते गोष्ट वेगळी झाली. घरात जर केले तर हेल्दीसुद्धा असू शकते. आता मी तेलाचा सुद्धा कमी वापर केलेला आहे, सगळं बटरचा सुद्धा कमी वापर केलेला आहे. पौष्टिक म्हणल्यासारखी झाली. आणि ह्याच्यासाठी मी अगोदरच पाणी गरम करून ठेवलेलं होतं. ह्याच्यामध्ये आपण एवढं सगळं करून जर थंड पाणी टाकलं तरी सगळं चव एकदम कलरसुद्धा उतरून गेले असतं आणि चवसुद्धा उतरून गेलेली असते. त्यासाठी काय करायचं, पाणी गरमच टाकायचं. पाणी बऱ्यापैकी जास्त वाढत आहे पण नाही. आपला टोमॅटो नंतर शिट्टी झाल्याच्या नंतर आपण टोमॅटो जेव्हा मॅश करतो ना, तेव्हा भरपूर सारं म्हणजे पाणी ओढलं जाते टोमॅटो मॅश करताना. त्यामुळे आपल्याला जरी जास्त आता पाणी वाटलं तरी पूर्ण पाणी ओढून घेतलं जाते. आणि 2 शिट्ट्या झाल्याच्या नंतर आणि काढल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही एकदम फोड्या वगैरे सगळे मऊ झालेले होते. निवांत खाली बसूनच व्यवस्थित मॅश करून घ्यावं. मग खाली घेतले मी कुकर आणि कुकरमध्ये व्यवस्थित मॅश करता येत नव्हतं म्हणून मी परत घेतली एक मोठी परातमध्ये, नंतर काढून घेतलं. आता बऱ्यापैकी झालं होतं अर्ध्याला जवळपास ह्याच्यामध्येच कुकरमध्ये मॅश. आणि पावभाजी मॅशर आहे, या पावभाजीच्या मॅशरनंच मॅश करून घ्यायचं व्यवस्थित. नसेल तर तांब्यानं केलं तरी चालेल, होऊन जातील त्याच्यानं सुद्धा. हे पहा
आता गरमागरम मॅश करून घ्यायचं, थंड झाल्याच्या नंतर होणार नाही. आता तडका देण्यासाठी आपण इथे एक टोपलं ठेवलं, त्याच्यामध्ये तेल घेतलं, भरपूर सारी अद्रक लसणाची पेस्ट आणि चवीसाठी ह्याच्यामध्ये थोडं आपण मसाला घेणार आहोत. हे पावभाजी मसाला आहे, सुहानाचा पावभाजी मसाला. आणि थोडं मिरचीसुद्धा वरूनसुद्धा, कलरही छान येईल आणि चवसुद्धा चांगली लागेल. आणि भरपूर अशी कोथिंबीर. त्याला जळून द्यायचं, पटकन काढून घ्यायचं. लवकर लसूण हे होतं, भाजलं जातं. आणि तडका मारून घेऊन झाकून ठेवायचं. मस्त कलर आला पहा, एकदम मॅश केल्याच्या नंतर गाडा पण सुद्धा आलं आणि कलरसुद्धा एकदम मस्त आलं आपल्या पावभाजीला. कशी वाटली आपली पावभाजी? झटपट आहे की नाही? आणि चवीला सुद्धा एकदम नंबर 1 झालेली होती. वरची तडका दिल्याच्या नंतर मग एक उकड काढून घ्यावं म्हणलं आणि कोथिंबीर टाकून वरच्या बाजूला उकड काढून घेतली. आणि एक पॅन ठेवलं त्याच्यावर थोडं तूप लावून घेऊन आपल्याला पाव भाजून घ्यायचे. मसाला पाव केल्याच्या नंतर खूप छान लागतं पावभाजीसोबत. यासाठी थोडं आपल्या तडका दिलेलं तेल लावून घ्यायचं मधल्या बाजूला आणि पावभाजी टाकून घ्यायची. आवडत असेल तर मिरचीसुद्धा लावून घ्यायचं, एकदम जबरदस्त लागतं. ज्यांना तिखट खायची इच्छा असेल त्यांनी थोडं तूप टाकून जर त्या भाजून घेतलं ना तर थोडं कुरकुरीतपणा होते. कोणाला कुरकुरीत खायची इच्छा असते, कोणाला मऊ खायची इच्छा असते. त्यांनी कुरकुरीत खायचे असेल त्यांनी चांगलं मवाळ भाजून घेऊन जास्त वेळ भाजून घेतल्याच्यानंतर कुरकुरीत होता पाव. मसाला पाव झाले आपले रेडी. आणि कशी वाटली आपल्याला पावभाजीची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि चॅनलवर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. बाय.